जंग जीत जाए वही सिकंदर वामन दादा म्हात्रे है. खानदेश महोत्सवाच्या निमित्तानं आदरणीय वामन दादा आपल्याशी संवाद साधताय. कसं काय खानदेश वासियानो बदलापूरच्या सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व माझे नगरपालिकेचे सहकारी नगरसेवक, सर्व खानदेशी बांधव, माता भगिनी, सर्व युवा वर्ग, सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच आज या बदलापूर भूमीमध्ये जन्म घेऊन काहीतरी सामाजिक कार्य करतो याचा आनंद मला आणि माझ्या सर्व अरुणजी सुरवल असतील, श्रीधर पाटील असतील, प्रवीण राऊत असतील, शरदजी म्हात्रे असतील, सर्व टीमला होतोय. 400-500 किलोमीटर वरनं आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांनी आम्हाला घडवलं तो गुरुजन वर्ग. पहिल्यांदा बदलापूर बोललो का माझे गुरुजन वर्ग या ठिकाणी होते. नंतर काही व्यवसायानिमित्त, काही नोकरी निमित्त सर्व बदलापूर मध्ये राहण्यासाठी आलेले. मी थोडासा प्रयत्न करेल. सरांची इच्छा आहे की थोडंसं आमच्या भाषेमध्ये पण बोला. तर मी पहिल्यांदा सर्वांना रामराम मंडळी, जय खानदेश. मी माणूस, घरे घरे संदेश. तुम्ही बोला ना, सोना ना खानदेश. घरे घरे संदेश, सोना ना खानदेश. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या 4 जिल्ह्यातील आया बहिणी, लहान थोर मंडळी, तुम्हाला दाखला लाडका भाऊ वामन म्हात्रेंचा हात जोडीस नमस्कार. बघा, आम्ही आगरीवन डेंजर भाषा तुमच्यापेक्षा. आमच्या आईला आम्ही ब बोलतो, आमच्या आजीला आम्ही डोकरी बोलतो. तुमच्यापेक्षा डेंजर भाषा आहे. आणि कोंबडीच्या अंडीला आम्ही कवाड बोलतो. म्हणजे प्रत्येक 20-20 किलोमीटरवर तर बोली भाषा बदलते. पण आज आम्हाला बदलापूर वासियांना आनंद आहे की तुम्ही सर्व इथून 500-600 किलोमीटर राहणाऱ्या सर्व पंचक्रोशीतल्या लोकांना एकत्र आणण्याची संधी विश्वनाथजी पाटील, आपले भोळे, सर्व खानदेशी जे मंडळी आहे त्यांच्या निमित्ताने आम्हाला भेटली. अरुणजी सुरवल असो, मी असो, शरदजी असो, प्रवीण, आम्ही फक्त निमित्त आहे. या शहरात आम्ही जन्माला आलो तर या मातीशी काहीतरी आमचं देणं घेणं लागतं. मोठा समाज आपला या बदलापूर मध्ये राहतोय. हा बदलापूर शहर विकासाकडे जातो. 2दा मी नगराध्यक्ष झालो, माझी वहिनी नगराध्यक्ष झाली, 26 नगरसेवक निवडून आले. पण आज गल्ली गल्लीमध्ये आम्ही सिमेंटचे रस्ते बनवलेले आहेत, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे. सुरवल साहेबांच्या वाड्यात चांगलं आता गार्डनचं काम चालू आहे. वालुवली या ठिकाणी 24 एकर मध्ये बाळासाहेब ठाकरे उद्यान चालू आहे. अशी विविध विकासाची कामं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही या बदलापूर शहरामध्ये करत आहोत. थोडासा पाण्याचा प्रश्न आहे. 260 कोटी रुपयाची योजना आहे, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंजूर केलेली आहे. मी बोलणार नाही, 15-20 दिवसात टेंडर निघेल. खोटं आश्वासन वामन म्हात्रे कधीच देणार नाही, आमची टीम पण देणार नाही. मी आता आपल्या इकडचे पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा आलेले होते.
आणि आपल्या समाजाचे गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री आहेत. औद्योगिक मंत्री उदयजी सामंत आहेत. उदयजी सामंत यांना सांगितलं मला या बदलापूर शहरासाठी 10 MLD पाणी MIDCचं पाहिजे. त्यांनी लगेच खासदारच्या इलेक्शनच्या अगोदर आपल्याला 3 MLD पाणी दिलेलं, 2 MLD पाणी आम्ही या 4 दिवसात घेणार आहोत. आणि जी 260 कोटीची योजना त्यासाठी रिझर्वेशन पाहिजे. मी आमदारकी लढवली, मला यश कमी आलं. जर तुमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक माझ्या पाठीचे असतं तर या बदलापूरचं सिंगापूर वामन मात्रेंनी करून दाखवलं असतं. मी सुद्धा 85-86 देशामध्ये फिरून आलोय. तिकडची इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, तिकडची डेव्हलपमेंट बघितली, तर मला असं वाटतं की आपलं बदलापूर शहर खूप मागे आहे. आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं होती प्राथमिक सुविधा केलेली आहेत. चांगलं स्ट्रीट लाईट दिलेलं आहे. थोडंसं पाणी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असल्यामुळे सर थोडीशी आम्हाला अडचण निर्माण होते. पण परवाच शरदजी म्हात्रे आम्ही सर्व एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना सांगितलं माझ्या माता भगिनी, माझे सर्व सोसायटीचे लोक लाखोनी टँकरची बिलं भरतात. जर या बदलापूर शहरात काही टँकर माफी आहेत, यांना हद्दपार करायचं असेल तर तुम्ही लवकर पाण्याची योजना मंजूर करा आणि माझ्या सामान्य जनतेला पाणी द्या. साहेबांनी सांगितले 5 तारखेला मीटिंग घेणार आहे आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या स्कीमला मंजुरी देणार आहेत. तसंच हा शिरगाव परिसर होता सर, इकडची डेव्हलपमेंट झाली नव्हती, अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टीम नव्हती, त्यासाठी सुद्धा 214 कोटी रुपयाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे. लोक आमच्यावर आरोप करतात गौतमी येईलच आता थोड्या टायमानी. तुम्हाला गौतमी नाचवणारा आमदार पाहिजे का विकास करणारा आमदार पाहिजे? मी त्यांना आव्हान करेन, ही खानदेशची जनता असेल, जितके समाज असेल या व्यासपीठावर घ्यायचं. सर जर वामन म्हात्रेंनी त्यांच्यापेक्षा 80% निधी जास्त नसेल आणला, हे बदलापूर सोडून फॉरेनला जाऊन राहील. मी भारतात पण राहणार नाही. का मी वयाच्या 18व्यापासून माझ्या व्यवसायात काम करतोय. म्हणून मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही आणि कधीच माझ्या बदलापूरच्या शहराचं नाव कमी होईल असं कधी वागत नाही. मी माझ्या आमदार केला, माझ्या नशिबी आमदारकी नव्हती, पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, सर्व माझ्या या टीमच्या आशीर्वादानं शरदजी म्हात्रेंचा मोठा रोल आहे. 6 नगर शोक फोडून मी नगराध्यक्ष झालो. कार्मेल पासून तुम्ही तुमच्या शिरगाव पर्यंत अंधारात येत होता. इकडचे सर्व कॉन्क्रीटचे रस्ते सर 4 आमदारांनी केले असतील तर 25 वामन म्हात्रेंनी केलेले आहेत. आम्ही कधीच त्यांच्यावर टीका करत नाही, टिप्पणी करत नाही, पण प्रत्येकाचं लोकप्रतिनिधी होण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, टीका करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम बी त्या लोकप्रतिनिधीचं आहे. पण माझ्या शिवसेनेच्या पदाधिकारी कधीच तुम्ही आले तर खाली हात जाणार नाही असं अभिवचन मी आपल्या या समाजाला देतो. मी आता ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आपल्याला सांगितलं की या शहरामध्ये एक खानदेश भवन असेल आणि हा शब्द वामन म्हात्रे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या बरोबर आहेत. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माझ्या बरोबर आहेत. कधी आम्ही वरच्या लेवलला पक्षभेद करत नाही आणि खालच्या लेवलला मग करणार नाही. परंतु हे बदलापूर शहराचा विकास आमच्या लोकप्रतिनिधीमुळे कधीच थांबला नाही पाहिजे आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांवर अन्याय झाला नाही पाहिजे. या गोष्टीचा विचार करून आम्ही या शहरामध्ये काम करतो आणि काम करत असताना आम्ही आपली लेकरं आहोत. आपल्या आई वडिलांचे, माझ्या बहिणींचे, माझ्या भावांचे आशीर्वाद पूर्ण माझ्या या टीमला द्या एवढीच अपेक्षा मी आपणाकडनं करतोय. आज आपण इथं मोठ्या संख्येने आलात. कुठच्या प्रकारचा गालबोट नसता हा महोत्सव आपण पार पाडणार आहोत. मी
पाटील सरांना आणि आपल्या समाजाला शब्द देतो, जोपर्यंत वामन मात्रे या भूमीमध्ये जिवंत आहे तोपर्यंत हा महोत्सव चालूच राहणार असं अभिवचन देऊन या ठिकाणी नस्तमस्तक होऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. मंडळी, बोले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. आणि वामन शेठ म्हणजे जिथं लाथ मारील तिथं पाणी काढील. आणि खानदेश भाऊंची आपण मागणी केलेली नाही, परंतु वामन दादांनाही ते लक्षात आलं की ही मंडळी खूप लांबून आलेली, त्यांना कुठेतरी असायला पाहिजे. बघा सर, आज हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये 25 ते 40 हजारच्या नोकरीवर आपले बांधव या मुंबई रिजनमध्ये काम करतात. आम्ही स्वतः बिल्डर आहे, आम्हाला माहिती आहे प्रत्येकाची परिस्थिती काय आहे. एखाद्याला 1 BHK घर घ्यायचं असेल त्याला 15 वर्ष, आपल्या मुलांचं शिक्षण, आजारपण या सर्व गोष्टीला सामोरं जायचं असतं. म्हणून माझ्या मुलीचं लग्न करायचं असेल, माझ्या मुलाचं लग्न करायचं असेल तर 400-500 लोकांना कुठेतरी मोफत हॉलची व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून माझी सर संकल्पना आहे, हे तुमचं खासदेश भवन लवकरात लवकर या बदलापूरच्या माझ्या टीमच्या निमित्ताने आम्ही बांधून देऊ की माझा सामान्य खानदेश बांधवाचं लग्न त्या भवनामध्ये होईल. धन्यवाद. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते आपण सगळ्यांना असं व्हावं. पुन्हा एकदा खानदेश महोत्सव 2025च्या निमित्तानं या ठिकाणी जरी आपली गौतमी पाटील जी महाराष्ट्राची लावणी क्वीन आहे, पण आज गौतमीताई बदलापूरच्या सगळ्या खानदेशवासियांच्या माहेरवाशिनीसारखी आली आहे. तर जोरदार टाळ्या, शिट्ट्या आणि यानंतर कलेचा आविष्कार घेऊन येते महाराष्ट्राची लावणी क्वीन गौतमी पाटील.